सरकारला, त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असतील. आता ट्रॅक्टर गेले नाहीत, त्याच्या आधीच केशी केलेत म्हणल्यावर लक्षात घ्या ना. आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच, कारण त्याला त्याचं ऐकायचं ना, त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना. ते एडपट आहे ना एक मध्ये इथं, त्याचं ऐकायचं, त्याला खुश करायचं सरकारला, त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचे त्याच्यासाठी चाललंय हे सगळं. त्याला खुश ठेवायचं फक्त. पण त्यांना माहीत नाही मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांनी आणखीन तरी शहाण व्हावं. मराठा सटकू देऊ नका, मराठ्याशिवाय काय खरं नाही. कळलं तुम्हाला वेळ आल्यावर, कारण मराठ्याने ठरवलंयच आता. तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे, तुम्ही जी 20 तारीख दिली त्या 20 तारखेवरून असं सुद्धा बोललं जाते की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे, कारण 22 तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन आहे आणि 20 तारखेला तुम्ही इकडे आंदोलन करताय, त्यावेळेला केंद्रातून राज्य सरकारवरती दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा असं सुद्धा सांगितलं जातं. नाही तसं नाही. तसं आधी मला माहित असतं, मी खरोखरच हा म्हणलो असतो. करत ना मी काय त्यात काय कुठं बोलायचं, मला जर आधी माहित असतं ना, मी खरंच म्हणलो असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं. ते आनंदाचा सोहळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा. मी सुद्धा त्याच संस्कृतीतलेच आपण सगळे, त्याचा त्याचा काय संबंध आहे. मी पण ही हिंदूच आहे ना, त्याच्यात काय दावा. ही सामाजिक प्रश्न आहे आमचा, आणि ही आजचा नाही आहे. ही 4-5 महिन्यापासून लगातार सुरू आहे. तेव्हा काय अचानक उठलो 22 तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय. निवडा आपली 20 बरोबर टायमालाच टायमिंग साधू. त्यांनी 18 तारखेला 144 लावलेला, 18 तारखेपर्यंत मुंबईत. मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला की 15 करा 15. म्हणलं 15 पेक्षा आपल्याला तयारीला वेळ पाहिजे, आणखीन 4-5 दिवस वाढतील, काही फरक पडत नाही. 20 दिवस वाढल्यानं, 20 तारीख ठरवल्यानं आपल्या 39-40 वर्ष गेले. आणि महिने काय होणार आहे, आपण मागं वेळ दिला पण 54 लाख लोकांचा फायदा झालाय. 54 लाख फायदा एक नोंदीचा जर ठरला तर 2.25 कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळं नुसता. आणि आता या वेळेत आपल्या कामं उरकायचे आपल्याला, आणि निवेदन लहान नाही हे. याच्यासाठी आम्ही ती 20 तारीख धरलेली. खरी तारीख खरं सांगतो शेवटी की 20 तारीख फक्त एवढ्याच मुळे धरलेली, बाकी काय नाही. योगायोग जरी असा जुळून आला असला तरी आता केंद्राला जर याची अडचण वाटत असेल तर तुमचं केंद्राला काही सांगणं आहे का की 20 तारखेच्या आत आपला प्रश्न सोडवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल? नाही आता त्यांना काय सांगावं, ते लय मोठे माणसं आहेत. त्यांना काय सांगावं, त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डीला आलते तेव्हा, ते नाही ऐकलं नाही. मराठ्याची गरज नाही त्यांना, त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार आम्ही काय आमचा अपमान करून घ्याला, कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही. आमच्या समाजाचं काही टेटस आहे ना, समाज कवर पाय पडून कोणाच्या, आम्ही आमचं लढून मिळू. त्यांना कशाला सांगावं. आता बोलताना असं म्हटलं